आवाज सामान्य जनतेचा। चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या कथित घटनेची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिष्टमंडळाने केली आहे। याबाबत भाजपच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर यांची भेट घेऊन निवेदन दिले। धमकीच्या घटनेमागील सूत्रधारांचा शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। 7 ऑगस्ट रोजी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे कुटुंबीय सोलापूर शहरात आले असताना महावीर चौक परिसरात 2 व्यक्तींनी त्यांच्या वाहन चालकासमोर आमदारांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे। या घटनेमुळे आमदार तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे। या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन धमकी देणाऱ्यांचा तसेच त्यामागील सूत्रधारांचा शोध घ्यावा, घटनेची निष्पक्ष चौकशी करावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने केली आहे। आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार अतिरिक्त पोलीस संरक्षण द्यावे तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी ही निवेदनातून करण्यात आली आहे। परवा दिवशी 7 तारखेला शुक्रवारी रात्री ज्या 2 समाजकंटकांनी आमदार साहेबांना त्यांच्या ड्रायव्हरला सांगून ही जीवे मारण्याची धमकी या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे, त्याचं आम्ही भारतीय जनता पार्टी अक्कलकोट आणि सोलापूरच्या वतीनं तीव्र निषेध करतो। आणि जे ते समाजकंटक आहेत, आम्ही आज साहेबांना निवेदन दिलंय। साहेबांनी सुद्धा आम्हाला आश्वस्त केलंय की आम्ही लवकरात लवकर योग्य ती कारवाई कशी करता येईल ती करतो म्हणून आम्हाला सांगितलेले आहेत। आम्ही या ठिकाणी आज सगळे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आमचे सगळे प्रमुख पदाधिकारी, सगळे आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी शांतीत आम्ही सगळेजण येऊन या ठिकाणी आज आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे। त्याच्यानंतर आम्ही कलेक्टर साहेब आणि SP साहेबांना सुद्धा आम्ही निवेदन देणार आहे की लवकरात लवकर जे आरोपी आहेत त्यांच्यावर कार्यवाही व्हावी अशी आमची अपेक्षा आहे। आणि 100% साहेबांनी आता सांगितलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर कार्यवाही करून जे पण प्रोसिजर आहे ती लिगल प्रोसिजर आम्ही पूर्ण करू असं आम्हाला आश्वासित केलेलं आहे। आपल्या सोलापूरमध्ये त्यांच्याकडं काही राजकीय नेत्याबरोबर त्यांची बैठक आहे, उठायची बसायची बैठक आहे। त्या लोकांना पहिला ह्याला नार्को टेस्ट करायला पाहिजे आणि ह्यांना कळते त्यांचा मागा कोण आहे, त्याच्या मागा दुसरं धनी आहे, राजकीय षडयंत्र आहे। असं करून दादाचं नाव पुढे चालले जिल्ह्यात। त्या दादाला कसं
हे करायचं त्यासाठी लोक केले, त्याला राजकीय षडयंत्र आहे. सुरक्षेची मागणी आपण काही केली आहे. नक्कीच सचिनदादाच्या सुरक्षेमध्ये आम्ही वाढ करण्याची मागणी केलेली आहे. या संदर्भात आम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे देखील मागणी करणार आहे की संबंधित जे उरलेलं एक आरोपी आहे शिष्यल उळी याला देखील तात्काळ अटक करून आणि त्या दोघांवरती स्थानबंद आणि मोक्का अंतर कारवाई करण्याची मागणी आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. आणि ह्या घटनेचं देखील आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निषेध तर आरोपी शिष्यवृत्ती जो आहे तो तडीपार होता. याच्या आधी तडीपार असताना देखील वारंवार तो सोलापूर शहर असेल किंवा ज्या तडीपार आहे तिथं तो वारंवार आढळताना दिसतोय. पोलिसांचं अपयश आहे सगळं. 100% कुठंतरी पोलिसांचं वरचं विश्वास जे आज अक्कलकोट तालुक्यातील नागरिक असतील, सोलापूर जिल्ह्यातील असतील, 2-2, 3-3 वेळा त्यांनी तडीपार असून तो अक्कलकोट सोलापूर शहरामध्ये या ठिकाणी फिरत असतो. त्याच्यावरती वारंवार 142 कारवाई करून देखील तो पुन्हा या शहरामध्ये येऊन असे लोकप्रतिनिधीला दमदाटी करण्याचा प्रयत्न ते कुठून धाडस येतो. कुठंतरी निश्चितच हा पोलिसांचं वरचं जे काम आहे त्यांच्यावरती संशयास्पद येत आहे. आणि निश्चितच या बाबतीत आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहविभाग खातं त्यांच्याकडे आहे. फडणवीस साहेबांनी याकडे जातीने लक्ष घालून संबंधित त्याच्या मागचा मास्टरमाइंड कोण आहे त्याच्यावरतीही देखील कारवाई करावी अशी आमची अक्कलकोट मतदारसंघाची जनतेची मागणी आहे. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष शिवशरण जोजन, जिल्हा परिषदेचे कृषी आणि पशुसंवर्धन सभापती रामप्पा चिवडशेट्टी, जिल्हा परिषद सदस्य नेताजी खंडागळे, विकास बुळ्ळा, यशवंत घोंगडे, नगरसेवक महेश इंगळे, नगरसेवक महिश हिडोळे, उपनगराध्यक्ष ऋतुराज राठोड, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर यादवाड, आरपीआयचे तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे, माजी नगरसेवक उत्तम गायकवाड, यशवंत घोंगडे, दयानंद उंबरजे, महेश पाटील, सुरेश गड्डी, शिवयोगी स्वामी, पंचायत समिती सदस्य विलास गव्हाणे, अप्पासाहेब कवडे, उत्तम वाघमारे, नगरसेवक नागराज कुंभार, शिवसिद्ध बुळ्ळा, मंडलाध्यक्ष प्रदीप पाटील, सुनील खेड, सैपन पटेल, मल्लीनाथ करपे, केदार विभूते, सिद्धराम हेले, महादेव पाटील यांच्यासह युवा नेते नागनाथ पाटील, अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, अक्कलकोट आणि मैंदर्गी नगरपालिकेचे नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोलापूर न्यूज प्लस, आवाज सामान्य जनतेचा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा.